मला कळेना की हा फोन कुणाचा आहे. हं, आणि हं. नंतर दुसरा एक फोन आला जो मी उचलला आणि त्यावरून आवाज आला की झोपलाय का, नंतर करू का फोन. म्हटलं कोण बोलतंय, तर ते म्हणाले राज ठाकरे बोलतोय. तर मला काही क्षण असं वाटलं की का साहेब मला फोन करतील, काही संबंधच नाहीये, मी तसा त्यांच्यापेक्षा वयानं लहान आहे किंवा काय, ते मला का फोन करतील. तर मला असं वाटलं पहिल्यांदा की कुणीतरी आमच्यातलाच मित्र माझी मजा घेतोय, कुणीतरी आवाज बदलून वगैरे काहीतरी करतंय. तर मी म्हणालो हां बोला. मला वाटलं हं. मित्र बोलतोय. हं, हं. त्यानंतर ते म्हणाले नाही, अमेय खोपकरांनी तुमचा एक व्हिडिओ मला दाखवला. अमेय खोपकर सरांचं नाव घेतल्यावर मी थोडासा अलर्ट झालो की कदाचित साहेब आहेत. आणि तिकडे अमेय सरांचा आवाज पण येत होता. तर तुम्ही उशिरा शूटिंग करून आला कळलंय मला, तुम्ही झोपा, झाली की झोप तुम्ही फोन करा. म्हटलं नाही नाही साहेब बोला ना, बोला ना. नाही म्हटलं खूप आवडतो मला तुमचा कार्यक्रम आणि मला सगळ्या टीमला भेटायचं आहे, कधी तुम्ही याल, तुम्ही सांगा. आणि पुढच्या 2 दिवसातच मग त्यांनी सांगितलं की घरी आपण भेटूया, सगळ्या कलाकारांना घेऊन या. मग चला हवा येऊ द्याची सगळी टीम आम्ही त्यांच्या घरी हो. गेलो होतो आणि त्यांनी खूप आपुलकीनं सगळ्याचं स्वागत केलं. आणि मी घाबरत विचारलं होतं की तुम्ही पाहिलंत का, मी 1-2 वेळा तुमची नक्कल. हां, पाहिलं, पाहिलं, पाहिलं. चांगलं करता तुम्ही.